नमस्कार मित्रांनो, आपली कंबाईनची जी संपूर्ण ॲड जर तुम्ही पाहिलीत म्हणजे याच्यामध्ये पूर्ण 8169 जागा आहेत. त्यापैकी नियर अबाउट 6 ते 7 हजार जागा ह्या लिपिक आणि टंकलेखक संवर्गातल्या आहेत. त्याचा जर तुम्ही फॉर्म भरत असताना म्हणजे मला इतके मेसेज आणि टेलिग्रामवरती आपल्या इतके मेसेज आलेले आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये पण मुलांचे काही कमेंट्स आलेले आहेत की फॉर्म भरत असताना आपल्याला किती फॉर्म भरावे लागतात की प्रत्येक जो विभाग आहे त्या विभागाचा जो प्राधिकारी आहे तो आणि त्याच्या अंतर्गत जे सब डिव्हिजन केलेले आहेत त्या प्रत्येकाला आपल्याला टिक करावं लागत आहे. मग ते प्रत्येक मुलाचं असं आहे की सर इथे एखाद्या विभागामध्ये कमी जागा आहेत आम्हाला आणि एखादा विद्यार्थी सगळ्याच मेन्सला असेल तर किंवा सगळ्या संवर्गामध्ये पास झाला तर मग त्याचं कसं होईल. त्याच्यामुळं दुसऱ्या मुलांना प्रॉब्लेम होणार आहे. एकच मुलगा सगळीकडे जर सिलेक्ट झाला मग तो जागा खाईल असं अजिबात विचार करू नका. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताय तर सगळ्या जागांसाठी फॉर्म भरला पाहिजे, कारण तो आपला अधिकार आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे की जितक्या जागा आलेत जितक्या पदांसाठी आपण एलिजिबल आहोत तितक्या सगळ्या पदांना आपण फॉर्म भरला पाहिजे. हा तुमचा प्रत्येकाचा पहिला अधिकार. दुसरा आहे की तुम्ही पूर्व परीक्षा प्रत्येक विभागानुसार रिझल्ट लागणार आहे आणि त्यांच्या रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही कंबाईनच तुमची सगळी मेन्स कशी होणार आहे सगळ्यांची एकत्रच होणार आहे आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला आणखी विचारलं जाणार आहे की तुम्हाला कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची इच्छा आहे. तुम्ही तेव्हाही सगळे संवर्ग देऊ शकता आणि ज्यावेळेस अंतिम यादी होईल त्यावेळेस तुम्हाला एकाच विभागात जॉईन व्हायचं आहे. एखादा मुलगा 10 विभागात जरी सिलेक्ट झाला तरी त्याला एकाच विभागात जॉईन व्हायचं आहे. त्याच्यानंतर त्याला ठरवायचं आहे की मला कोणत्या विभागात जायचं आहे. मग त्याच्यासाठी एक बेसिक माहिती मी घेऊन आलो आहे आणि आमची MGT टीम सगळी तयारी करून आलेलो आहोत. MGT टीमनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या डिपार्टमेंटची माहिती काढली. त्यासोबतच माझा गेल्या 4-5 वर्षांचा मंत्रालय 3-3.5 वर्षाचा अनुभव आणि प्रत्येक विभाग जवळून पाहिलेला आहे. थोडं तरी त्या विभागाची माहिती मला देता येईल किंवा आहे. त्याच्यामुळं मी अशा गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे की ज्या करिअर म्हणजे तुम्ही लिपिक टंकलेखक हे पद तुम्ही छोटं समजू शकत नाही. कारण एखादा कमी वयामध्ये म्हणजे 25च्या आत जर लिपिक टंकलेखक पदावरती नियुक्त झाला तर त्याला पूर्ण सर्व्हिसमध्ये 33 वर्ष सर्व्हिस भेटणार आहे. आता 33 वर्षामध्ये 10 वर्षाचं जरी प्रमोशन म्हणलं तर तुम्ही पहिल्या 10 वर्ष लिपिक टंकलेखक त्याच्यानंतर क्लास 2 ऑफिसर आणि त्यानंतर क्लास 1 ऑफिसरपर्यंत जाऊ शकता. त्यासोबतच काही विभाग असे आहेत की 4-5 वर्षाच्या सर्व्हिस नंतर त्यांच्या डिपार्टमेंटल एक्झाम होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही मंत्रालयीन विभाग जर बघितलात तर मंत्रालयात क्लर्क म्हणून लागलात तर 5 वर्षानंतर तुम्ही डिपार्टमेंटल ASO साठी तयार होता म्हणजे तुम्ही एलिजिबल होता आणि त्यानंतर तुम्हाला तिथं आरक्षण वगैरे कोणताच मुद्दा नाही. म्हणजे 5 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही परीक्षा देऊन प्रत्येक वर्षी परीक्षा होते डिपार्टमेंटल ASOची ती परीक्षा देऊन तुम्ही ASO होऊ शकता. म्हणजे 6व्या ते 7व्या वर्षी तुम्ही ASO होणार आहात आणि नाही जर तुम्ही परीक्षा दिली तर 10 वर्षाच्या आत तुम्ही ASO होणार आहात, कारण प्रमोशन ठरलेलंच आहे. असं प्रत्येक विभागाचं प्रमोशन होतं. त्याच्यामुळं लवकर सर्व्हिसमध्ये येणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर आहेत लिपिक टंकलेखक. आणि एवढी मोठी जागा एकच सिलेबस एकच परीक्षा असणार आहे त्याच्यामुळे थोडं सिरियस घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण जे 34 विभाग असणार आहेत ह्या लिपिक टंकलेखक संवर्गातले त्या 34 विभागाची जितकी मला माहिती आहे तितकी मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय की आपल्याला कोणत्या विभागाकडे गेलं पाहिजे आणि त्या विभागाची तुम्ही आणखी थोडी डिटेलमध्ये माहिती नंतर तुमचं जे मेन्स होईल त्यानंतर घ्या. अगोदर तुम्हाला बेस तुमच्या डोळ्यासमोर डोक्यात असला पाहिजे की आपल्याला कोणत्या संवर्गासाठी किंवा कोणत्या डिपार्टमेंटसाठी जास्त भर द्यायचा आहे. मी थोडी माहिती देईन ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा. जेवढे 24 विभाग आहेत ते पूर्ण 24 विभाग नक्की पहा, तुम्हाला फायदा होणार आहे. त्यातला पहिला विभाग घेऊया तो म्हणजे सामान्य प्रशासन विभाग. त्यालाच आपण तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे GAD म्हणतो. म्हणजे शासनाचं जे मंत्रालयातला विभाग जो प्रमुख विभाग आहे तो म्हणजे सामान्य प्रशासन विभाग. याच्या अंतर्गत मंत्रालयामध्ये जेवढे काही पदं आहेत त्यांच्यावर म्हणजे देखरेख ठेवणं, त्यांच्या बदल्या, त्यांचे प्रमोशन ह्या सगळ्या बाबी पाहिल्या जातात.
पाहिल्या जातात। मग जीएडी मध्ये तुम्हाला 2 विभाग त्यांनी केलेले आहेत। जीएडी मध्ये ज्या पूर्ण ह्या विभागांतर्गत म्हणजे हा प्राधिकारी आहे आणि याच्या अंतर्गत 2 विभागामध्ये किंवा 2 संवर्गामध्ये तुम्हाला भरती करून घेतली जाणार आहे। एक आहे मंत्रालयीन विभाग, म्हणजे मंत्रालयातले जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट मंत्रालयात तुम्हाला लिपिक टंकलेखक म्हणून पोस्टिंग होणार आहे। त्याच्यामध्ये एक वेगळी बाब म्हणजे तुम्हाला ह्या मंत्रालयीन विभागात एकही पद ओपन साठी नाहीये, सगळे आरक्षित संवर्गातले पद आहेत। ईडब्ल्यूएस ला काही पद आहेत, फक्त प्युअर ओपन एकही पद मंत्रालयीन संवर्ग लिपिक टंकलेखकसाठी उपलब्ध नाहीये। तर तुम्ही फॉर्म भरताना एक लक्षात ठेवा की मंत्रालयात गेलात की मंत्रालयामध्ये तुम्हाला 2 बेनिफिट भेटणार आहेत की तुम्हाला शासन स्तरावरनं एक अधिकार प्राप्त होतो की तुम्ही मोठ्या वरच्या लेवलवरती काम करता आणि बाकी तुम्ही जर तुमचं चांगलं बिहेवियर असेल, अभ्यास चांगला असेल डेस्कबद्दल, डिपार्टमेंटबद्दल, तर तुम्हाला मंत्री कार्यालयामध्ये जाता येतं। त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू तुम्हाला 5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट एक्झाम थ्रू ASO होता येतं। याच्याबद्दल इतकं जास्त माहिती सांगायची गरज नाही, कारण मंत्रालय विभागामध्ये तुम्हाला कोणत्याही विभागात जॉब भेटणार आहे आणि प्रत्येक 6 वर्षानंतर तुम्हाला मंत्रालयातले जे आता तुम्ही लागताना तुम्ही महसूल विभागामध्ये तुम्हाला 6 वर्ष करायला सुरुवातीला दिलं, त्यानंतर पुढच्या 6 वर्षामध्ये तुम्हाला दुसऱ्या विभागामध्ये, म्हणजे 6 वर्षांनी फक्त मंत्रालयातल्याच विभागामध्ये तुमची बदली होत असते आणि तुम्हाला प्रमोशन वगैरे खूप सिस्टमॅटिक आहे मंत्रालयीन विभागातलं। त्यानंतर सामान्य प्रशासन विभागामधलेच तुम्हाला विभागीय माहिती कार्यालय, जे माहिती गोळा करायची असते प्रत्येक विभागातनं आणि ती राज्याच्या पब्लिकेशनसाठी, म्हणजे तुम्ही आर्थिक पाहणी अहवाल वगैरे बघता, अशा सगळी जी माहिती लागणार असते त्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत। मासे नाशिक विभाग आहे, तर नाशिकच्या लातूर, कोकण, अमरावती, औरंगाबाद असे वेगवेगळे विभाग आहेत आणि त्या विभागीय माहिती कार्यालयामध्ये तुम्ही लिपिक आणि टंकलेखक म्हणून लागणार आहात। मग इथं तुम्हाला काही लिमिट्स येतात, तुम्हाला हे काय झालं, फक्त माहिती कार्यालयात अख्खी सर्व्हिस करावी लागेल आणि लोकांचा संबंध अजिबात कमीच आहे, कारण तुम्ही फक्त ऑफिसेसशी रिलेटेड असता। म्हणजे तुम्ही विभागातले जेवढे ऑफिसेस आहेत त्यांच्याकडनं माहिती गोळा करणं आणि ती तुमच्या त्या संबंधित मंत्रालयातल्या विभागाला पाठवणं हे यांचं काम असतं। त्याच्यामुळं ह्या विभागाचं जे म्हणजे हे माहिती विभागीय आयुक्त कार्यालय माहिती हे तुम्हाला लिमिटेड काम आहे, फक्त माहिती गोळा करणे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जास्त काम नसणार आहे। तो त्याच्यानुसार तुम्ही ते विचार करू शकता। त्यानंतर पुढचा विभाग आहे तो म्हणजे कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास। हा पूर्ण एकच मंत्रालयातला हा पूर्ण एकच विभाग आहे। मंत्रालयात जर विचार केलात तर हा पूर्ण एकच विभाग आहे। त्याच्या अंतर्गत वेगवेगळे सब डिव्हिजन पडलेले आहेत। त्यातलं बघा, तुम्ही या विभाग हा प्राधिकारी झाला आणि या प्राधिकारी अंतर्गत कोणत्या डिपार्टमेंटला तुम्हाला भरती केली जाणार आहे। त्यातला पहिला आहे कृषी आयुक्तालय, जे पुण्याला आहे, म्हणजे कृषी संबंधी, ॲग्रिकल्चर संबंधी सगळं महाराष्ट्राचं बघणारं हे प्रमुख कार्यालय, म्हणजे हेडक्वार्टर आहे हे सुद्धा। त्याच्यानंतर पशुसंवर्धन कार्यालय जे पुण्याला आहे आणि मत्स्य व्यवसाय आयुक्तालय हे मुंबईला आहे। म्हणजे तुम्हाला 3, आता तुम्ही हे सोडून द्या, विचार करा लिपिक टंकलेखक म्हणून कृषी आयुक्तालयामध्ये, त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयामध्ये आणि मत्स्य आयुक्तालयामध्ये तुम्ही काम करणार आहात। मग हे त्या विभागाचे हेडक्वार्टर्स आहेत, यांच्याकडे पूर्ण पॉवर्स असतात। त्या विभागातलं पूर्ण महाराष्ट्र यांच्या अंतर्गत चालतो, जे खूप मोठं पद असतं आणि त्या डिपार्टमेंटचे तुम्ही लिपिक टंकलेखक म्हणून लागताय, तिथंच तुमचं प्रमोशन होणार असतं वरती। लिपिक टंकलेखक लागलात, त्याच्यानंतर अव्वल काळकून झालात, अधीक्षक झालात कार्यालय, म्हणजे क्लास 2 क्लास 1 पर्यंत जाऊ शकता आणि एक मोठं पद तुम्हाला विषय चांगला हँडल करता येतो, कारण कृषी हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा यांच्या अंतर्गत हँडल केला जातो आणि तिच्यात तुमच्याकडे एखादा विषय दिला जातो, बदल्यांचा असेल, रजांचा असेल, त्याच्यानंतर तक्रारींचा असेल, त्या पेमेंटचा असेल, बजेटचा असेल, लेखापरीक्षण, काहीतरी तुम्हाला वेगवेगळा विभाग तिथे भेटणार आहे। मग त्याच्यामुळं कृषी आयुक्तालय असेल, त्यानंतर पशुसंवर्धन असेल, मत्स्य आहे, हे अगोदर तुम्ही प्रेफर केले पाहिजे आणि त्याच्यानंतर्गत आता हे झालं महाराष्ट्राची पूर्ण कृषी ही बाब पाहणारा कोण झाला, कृषी आयुक्त। त्याच्या अंतर्गत प्रत्येक विभागाला जसं विभागीय आयुक्त असतात महसूलचे, तसंच ॲग्रिकल्चर रिलेटेड त्या विभागामध्ये काम करण्यासाठी किंवा त्या विभागाचे प्रमुख म्हणून सहसंचालक असतात आणि यांचे ऑफिसेस प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आहेत।
तर मग तुम्हाला जर इच्छा असेल की आपल्याला पुणे नको राहायला किंवा मुंबईमध्ये नको किंवा पुण्यामध्ये ह्याच आयुक्तालयापेक्षा मी माझ्या विभागाच्या लेवलवरती जो कार्यालय आहे तिथं मला काम करायला आवडेल, तर याच्यासाठी तुम्ही मग हे प्रेफर करू शकता. पण माझं बेटर म्हणणं आहे की कधीही हेडक्वार्टरमध्ये काम केलेलं बेस्ट असतं. तुमचं नेटवर्क तयार होतं. त्याच्यामुळं कृषी हा घटक आणि जनतेच्या पूर्ण टचमध्ये असणारा विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला प्रेफर करू शकता. प्रमोशन चांगलं आहे याच्यामध्ये, विभाग पण चांगले आहेत. कृषी विभाग 1 नंबरचा विभाग आहे. या तिन्ही विभागामध्ये कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, मत्स्य व्यवसाय हेडक्वार्टर आहेत आणि हेडक्वार्टरमध्ये काम करणं, एक तुम्ही ऑफिसर क्लर्क जरी असलात तरी तुम्हाला प्रत्येकजण सर म्हणूनच बोलणार आहे. कारण पूर्ण महाराष्ट्राचं कामकाज त्या विषयाचं तिथून चालणारं असतं. त्यानंतर बघूया पुढचा विभाग आहे तो सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग. सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयात हा एकच विभाग आहे, परंतु याच्या अंतर्गत जर बघितलं तुम्ही, एक सहकार आयुक्त आहेत जे पुण्याला असणार आहेत. त्याच्यानंतर रेशीम संचालनालय जे नागपूरला आहे. म्हणजे तुमची जर तयारी असेल नागपूरला वगैरे राहायची तर तुम्ही तिथं प्रेफर करू शकता. पण आता जसं मी इथं म्हणलं की कृषी संबंधी सगळ्या बाबी पाहण्यासाठी कृषी आयुक्त असतात, तसंच सहकार संबंधी सगळ्या बाबी पाहण्यासाठी सहकार आयुक्त असतात आणि त्यांचं कार्यालय पुणेला आहे आणि हे हेडक्वार्टर आहे, म्हणजे मुख्य कार्यालय आहे त्या सहकाराचं. त्याच्यामुळे तुम्ही तिथं येऊन अधिकारी टाईप अधिकार गाजवू शकता. त्याच्यानंतर हे झालं विभागीय सहकार आयुक्त, हे महाराष्ट्राचं पूर्ण सहकार बाबी पाहतात. त्याच्यानंतर विभाग लेवलवरती जे सहकारावरती कंट्रोल ठेवतात ते सहनिबंधक असतात. त्यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. कोकण आहे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, मुंबई हे त्यांचे विभागीय सहसंचालक कार्यालय आहेत. तिथं तुमची पोस्टिंग होणार आहे त्यांच्या कार्यालयामध्ये. म्हणजे असं विचार करा की ह्या कार्यालयामध्ये लागल्यानंतर अख्खी सर्व्हिस तुमची, जर तुम्ही 25व्या वर्षी लागलात तर 33 वर्ष तुम्हाला इथं काढायचा विचार करून तुम्हाला ह्या सगळ्या बाबी द्यायच्या आहेत. ओके. त्यानंतर तसंच सहनिबंधकच आहेत, परंतु लेखापरीक्षण, आपली सहकारी सोसायटी असते त्या सहकारी सोसायटीमध्ये जे लेखापरीक्षण ऑडिट केलं जातं त्याच्या संबंधीही क्लर्क आलेत. हेही बेस्ट आहे, कारण ऑडिट ही बाब खूप महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्सपर्ट झालात तर नंतरही तुमचं आफ्टर सर्व्हिस तुम्ही निबंधक किंवा लेखापरीक्षक म्हणून जाऊ शकता कुठेही, प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा. कारण एकदा जर लेखापरीक्षणमध्ये एंट्री केलात तर तुम्ही तिथे एक्सपर्ट बनणार आहेत पुढचे 20, 30, 25 वर्ष. तर त्याच्यानंतर मग तुम्हाला खूप सारे चान्सेस असणार आहेत. त्यानंतर नागपूरला असणारं रेशीम संचालनालय जे महाराष्ट्राचं प्रमुख असतात रेशीम संबंधी, त्याच्यातही तुम्हाला त्या हेडक्वार्टरमध्ये काम करायला भेटणार आहे. आता जे बाकीचे विभाग आहेत ते पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. ओके. यापूर्वी तुम्ही जे बघितलात ते 3 विभाग झालेले आहेत. आता बाकीचे जे 3 विभाग या व्हिडिओ सिरीजमध्ये असणार आहेत. म्हणजे आपण ही भाग 1 सिरीज आहे, त्यातला 4था विभाग बघतोय तो म्हणजे वित्त विभाग. पैशाशी रिलेटेड जो विभाग आहे शासनाचा सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे वित्त विभाग. आता या विभागाअंतर्गत असणारे 3 वेगवेगळे डिपार्टमेंट तिथं तुम्हाला लिपिक टंकलेखक पदावरती नियुक्त केलं जाणार आहे. त्यातला पहिला विमा संचालक किंवा विमा संचालनालय जे कुठं आहे, मुंबईला असणार आहे. याचे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये काही पद आहेत, परंतु विमा संचालक या पदाचं तुम्हाला जे नियुक्ती होणार आहे ते फक्त मुंबईला होणार आहे. मग ज्याची तयारी आहे की मुंबईला राहायची, लिपिक टंकलेखक पदावरती मुंबईला राहू शकतो, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. तुमची बदली होणार नाही. बदली ही झाली तरी पण तिथंच डेस्कमध्ये बदली होती, एका डेस्कमधनं दुसऱ्या. लिमिटेड प्रमोशन्स आहेत. मग ते विचार करून, म्हणजे ज्याचं मुंबई बॅकग्राऊंड आहे किंवा त्या सराउंडिंगमध्ये आवडतं, सगळ्या गोष्टी विचार केलेल्या असतील तर त्यांनी हे टाकायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचं सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण आणि सहसंचालक लेखा आणि कोशागार. तुम्ही पंचायत राजचा अभ्यास केलेला असेल. पंचायत राजमध्ये आपण ग्रामपंचायतीचं जे लेखापरीक्षण आहे, त्याचं जिल्हा परिषदेचं लेखापरीक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं करताना बघतो. म्हणजे त्याच्यातला जो लेखापरीक्षक आहे ते म्हणजे हे कोणतं पद आहे, सहसंचालकमध्ये कुठं असतं, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की हे विभागीय लेवलवरती पद असतं. म्हणजे विभागीय आयुक्त हे कुणाचे, पूर्ण विभागाचे प्रमुख असतात. ते प्रत्येक विभागाचे प्रमुख असतात, परंतु त्याच्यातले जे सब विषय आहेत, वेगवेगळे विषय, त्यासाठी उपआयुक्त असतात. परंतु काही असे स्पेशल विषय असतात. त्यातला आता हा स्थानिक निधी लेखापरीक्षण,
म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांचं लेखापरीक्षण करायचं असेल त्यांच्या पूर्ण खर्चाचं, तर हे त्या त्या विभागातले सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षक करत असतात. मग त्या कार्यालयात, मग त्या त्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी ही पदं आहेत. मग या कार्यालयात जर तुमची इच्छा असेल किंवा तिथला जर विचार केला, तर भविष्याचा विचार केला, तर लेखापरीक्षण हे बेस्टच असतं. तुम्हाला आताच मागे सांगितल्याप्रमाणे लेखापरीक्षणमध्ये तुम्ही म्हणजे भरपूर ऑप्शन जर बघितलेत, तर लेखापरीक्षणमध्ये एक्सपर्ट लागतं. आणि जर तुम्ही कमी वयामध्ये लागलात तर तुम्हाला खूप सारं नॉलेज भेटणार आहे आणि तुम्ही पुढच्या 10 वर्षात एक बेस्ट लेखापरीक्षक झालेले असाल. त्यानंतर सहसंचालक लेखा आणि कोशागार. आपले आता तुम्ही सर्व्हिसमध्ये येताय, प्रत्येकाला काय पाहिजे असतं, म्हणजे 1 महिना काम केलं किंवा शासनामध्ये 1 महिन्याची सेवा केली की आपलं प्रत्येक महिन्याला पेमेंट होत असतं. ते पेमेंट झालं, हे लेखा आणि कोशागार या विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याला केलं जातं. प्रत्येक जिल्ह्याला असणारे लेखा आणि कोशागार अधिकारी त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी विभागीय लेवलवरती सहसंचालक लेखा आणि कोशागार असतात. मग हे प्रत्येक विभागाच्या ठिकाणी असणारे पद म्हणजे बेस्ट काय आहे तुमच्यासाठी की हे विमा संचालक मुंबईला राहता येतं, सहसंचालक लेखा स्थानिक निधी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी राहता येतं, सहसंचालक लेखा व कोशागार कार्यालय हेही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी असतं. म्हणजे तुम्हाला तुमची सर्व्हिस ही पूर्ण मेट्रो सिटीमध्ये किंवा एक चांगल्या स्टँडर्डच्या सिटीमध्ये होणारी आहे. मग त्यामुळे तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता. सगळे कशाशी रिलेटेड आहेत, पैशाशी रिलेटेड बाबी या विभागामार्फत पाहिल्या जातात. जर त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्य पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही हे बेटर ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग. या अंतर्गत 2 प्राधिकारी त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे 2 नाही, इथं 34 जिल्हे आहेत. हे 34 प्राधिकारी आहेत आणि हा एक, म्हणजे या विभागातले 35 ठिकाणी तुम्हाला निवडलं जाऊ शकतं. त्यातला पहिला आहे तो म्हणजे नियंत्रक शिधा वाटप मुंबई. मुंबई किंवा बृहन्मुंबई जो एरिया आहे पूर्ण, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, हा जो पूर्ण एरिया आहे तिथं जे रेशनिंगचे दुकान आहेत, रेशन दुकान माहिती आहे तुम्हाला, रेशन दुकान, रेशन वाटपचे दुकान आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक शिधा वाटप नियंत्रक असतात. आणि त्याच्या अंतर्गत मग ए रिजन, बी रिजन, सी रिजन, डी रिजन असे छोटे छोटे ग्रुप केलेले आहेत. मग तिथं तुमची निवड होते. मग शिधा वाटप आणि पूर्ण सर्व्हिस कुठं होणार आहे, मुंबईलाच होणार आहे. याच्यात प्रमोशन खूप भारी आहे. तुम्हाला लिपिक जर लागलात तुम्ही तर त्याच्यानंतर 5 ते 6 वर्षानंतर तुम्ही इन्स्पेक्टर होता यायचं. आणि एका इन्स्पेक्टरच्या खाली म्हणजे अंडर खाली 10 ते 12 रेशनचे दुकानं पूर्ण कंट्रोलमध्ये असतात. त्यानंतर तुम्ही ACR होता, म्हणजेच काय, आपल्या राज्यसेवेतनं भरलं जाणारं पद आहे. आता राज्यसेवेमध्ये 2022च्या बघितलं असेल तर असिस्टंट रेशनिंग ऑफिसर ARC का ACR काहीतरी आहे, त्या पदावरती म्हणजे तुम्ही 10 ते 12 वर्षात इथंपर्यंत जाताय. म्हणजे हे बेस्ट आहे. फक्त ऑप्शन काय, तुम्हाला मुंबईला राहणं एकच ऑप्शन असणार आहे राहण्यासाठीचं. परंतु बाकी जर विचार केलात, कारण माझे 1-2 रूममेट हे या कार्यालयाच्या अंतर्गत होते, चांगलं कार्यालय आहे. त्याच्यानंतर हेही बेस्ट आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे हे झालं मुंबईच्या बाबतीत रेशनिंगचे दुकानं बघणार. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राशनचं दुकान असतं, तुम्ही स्वस्त धान्य दुकान गावामध्ये बघितलेलं आहे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा जो जिल्ह्याचा विभाग असतो तो म्हणजे जिल्हाधिकारी. आणि त्यांच्या अंतर्गत एक पुरवठा शाखा असते, म्हणजे पूर्ण जिल्ह्याची काय करते, शिधा वाटप किंवा रेशनिंग दुकानावरती कंट्रोल ठेवणारी शाखा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे पद भेटणार आहे. हेच तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही नियुक्ती दिली जाऊ शकते किंवा तहसील कार्यालयावरती सुद्धा तुम्हाला पुरवठा शाखेमध्ये पोस्टिंग दिली जाऊ शकते. म्हणजे एकदा तुम्ही ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्त झालात की तुम्ही त्याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राहता. तर तुम्हाला बदली करून घ्यायची असेल तर म्युच्युअल बदली करावी लागते. म्हणजे समजा आता लातूरला एक जण आहे, तो ओपनमध्ये लागलाय, तुम्ही समजा पुण्याला लागले आहात, तुम्ही ओपनमध्ये लागलात, बरोबर, दोघंही ओपन. हा लातूरच्या व्यक्तीला पुण्याला यायची इच्छा पाहिजे आणि पुण्याच्या व्यक्तीला लातूरला जायची इच्छा पाहिजे, तरच तुमची बदली होऊ शकते. असा आंतरजिल्हा बदली करायची असेल तर, म्हणजे तिथं जागा रिकामी असेल तर. परंतु आता एवढ्या मोठ्या जागा भरणार आहेत, त्याच्यामुळे त्याच जिल्ह्यात तुमची जॉब करण्याची इच्छा ते आपापला. याच्यात मला वाटतं की प्रत्येकाने आपला जिल्हा आणि आपल्या गावापासून एक 80 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जो काही जिल्हा असेल
तो निवडायला पाहिजे. 80 ते 90 म्हणजे त्या रेडियसमध्ये तुमचं जर समजा आता मी लातूरचं आहे तर लातूरपासून उस्मानाबाद मला 100 किलोमीटरच्या आत येतं, त्याच्यानंतर बीड 100 किलोमीटरच्या आत येतं, नांदेड 100 किलोमीटरच्या आत. मग लातूरच्या मुलांनी हे अगोदर प्रेफरन्स दिला पाहिजे. लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी असेल हे आपल्या साईडचे जिल्हे द्यायचे, कारण इथं सर्व्हिस करत असताना आपल्याला गावी जायसाठी सोपं पडलं पाहिजे हे विचार करून हे दोन्ही पदं बेस्ट आहेत. बेस्ट कार्यालय तुम्हाला असणार आहेत. ऑप्शन म्हणजे तुम्ही इथंच जरी थांबलात म्हणजे क्लर्क, लिपिक टंक लेखक झालात आणि इथं जरी थांबलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. खूप चांगली सर्व्हिस होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे एज्युकेशन विभाग. त्यातला कोणता तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग. म्हणजे पूर्ण हायर ज्या कॉलेजेस असतात आणि टेक्निकल जे कॉलेजेस असतात ते प्रत्येक विभागानुसार असणार आहेत. मग त्यातले आता ह्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत 3 कार्यालयामध्ये तुम्हाला प्रमुख नियुक्ती दिली जाणार आहे. एक शिक्षक संचालक जे पूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख असतात. शिक्षक संचालक ज्याचं कार्यालय पुणे येतं ठिकाणी. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टरमध्ये काम करणं कधीही बेस्टच असतं. तुमचं पूर्ण राज्यामध्ये संपर्क असणारे, नेटवर्क असणारे, ओळखी असणार आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्ही प्रेफर देऊ शकता. त्यानंतर सहसंचालक कुठं असतात? विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी असतात. सहसंचालक कोणते? उच्च शिक्षण. ज्या उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत त्या संबंधी जे प्रत्येक जिल्ह्याला जे अधिकारी असतात त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम किंवा त्यांना समन्वय साधण्याचं काम हे कार्यालय करतं उच्च शिक्षणाशी संबंधित. त्याच्यानंतर सहसंचालक हेही विभागीय लेवलवरती, पण कोणते? तंत्र शिक्षणाशी, टेक्निकल एज्युकेशन रिलेटेड कॉलेजेस असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था असतील आणि कार्यालय असतील जिल्हा लेवलवरची, त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम सहसंचालक तंत्र शिक्षण करतात. ते प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आणखी 2 डिपार्टमेंट आहेत शिक्षण विभागाअंतर्गतचं. एक ग्रंथालय संचालनालय आणि दुसरं आहे कला संचालनालय मुंबई. म्हणजे इथं हे जर तुम्ही या 3 प्रेफरन्स देत असाल शेवटच्या वेळेस तर हे सगळ्यात शेवटी ठेवायला पाहिजे, कारण लिमिटेड स्कोप आहे. स्कोप लिमिटेड आहे. त्याच्यामुळं ग्रंथालय आणि कला संचालनालय तुम्ही लिमिट होतं, मग तुम्हाला जास्त स्कोप भेटणार नाही. त्याच्यामुळे शेवटी ठेवायला पाहिजेत टिक केलेले. हा झाला आपला लिपिक संवर्ग, टंकलेखक संवर्गातल्या विभागानुसार थोडीफार माहितीचा. तर तो 6 विभाग आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. टोटल 24 विभाग आहेत. तुम्हाला जर एकच व्हिडिओ बनवला 2-2.5 तासाचा तर तुम्ही काय पाहणार नाही, कारण प्रत्येकाला बोर होऊ शकतं. मग त्यामुळे आपण टप्पे पाडतोय. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 15-20 मिनिटामध्ये पूर्ण विषय समजला पाहिजे, विभाग समजले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर लवकरच भाग 2 येणार आहे. थँक्यू.